टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण। सध्या आपण पाहतो की मोहोळच्या वातावरणामध्ये राजकीय परिस्थिती जास्त खडबडलेली दिसते, पण या सर्व वातावरणात आम्हाला असं वाटतं की केंद्रात सत्ता भाजपची आहे, राज्यातही सरकार भाजपचं आहे आणि याच अनुषंगाने जर आपल्या मोहोळचा विकास करायचा असेल तर आपल्याला जास्तीत जास्त निधीची गरज आहे आणि तो निधी जर केंद्रातून आपल्याला अवेलेबल होत असेल किंवा उपलब्ध होणार असेल तर आपण आपल्या गावातही किंवा आपल्या मोहोळ शहरातही भाजपचं सरकार आणणं जास्त गरजेचं आहे, कारण आपल्याला विकास करायचा आहे। बाकी आपल्याला पक्षाशी जास्त आपले काही संबंध जास्त आहेत किंवा नाहीत हे स्पष्ट करण्यापेक्षा आपल्याला आपली कामं करून घ्यायची आणि नागरिकांना जे पाहिजे ते जर आपल्याला मिळालं चांगलं काम करणारा पक्ष आहे आणि त्याचे उमेदवार संतोष बापू वाटसे साहेब आणि नीलावती डोके मावशी आणि नगराध्यक्ष पदासाठी ज्या कामं केली त्यांच्या घराने आजपर्यंत क्षीरसागर कुटुंबाने त्यांचा चांगला वारसा आहे। त्याचबरोबर मोहोळ शहरामध्ये अजूनही लग्न समारंभासाठी आपल्याला हॉल उपलब्ध नाही, तर मला वाटतं की सभागृहाच्या ठिकाणी तसंच काहीतरी मोठं जर सभागृह तयार झालं तर आपल्याला खूप चांगली मदत होणार आहे, म्हणजे लग्न समारंभासाठी। आणि ते काम जर कोणी करू शकत असेल तर भाजप सरकार करू शकतं आणि एवढा विश्वास आम्ही दाखवतो। आणि तसेच जर आपल्याला केंद्रात आणि राज्यात जर ते सरकार आहे आणि आपल्या मोहोळ शहरातही त्या सरकारने आपली कामं करून घ्यायची असेल तर आता सध्या मोहोळ शहरामध्ये जे भारतीय जनता पार्टीने 21 उमेदवार दिले आहेत, एक नगराध्यक्ष पदासाठी आणि बाकीचे आणि ब मधून जे महिला आणि पुरुष उमेदवार आहेत त्या सर्व उमेदवारांना आपण भरघोस मतांनी विजयी करावं आणि त्याशिवाय आपला विकास होणार नाही हे आपल्या डोक्यात ठासून ठेवावं। त्याशिवाय आपल्याला पुढे आपलं भांडणं त्यांच्याबरोबर होणार नाहीत, आपल्याला भांडून आपली कामं करायची आणि सगळी माणसं कामाची आहेत आमचा विश्वास आहे। येत्या 2 तारखेला सर्व उमेदवार सर्व मतदारांनी या कमळापुढी बटन दाबून या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावी अशी सर्वांची विनंती आहे। क्रमांक 9 मी 9 मधून नीलावती द्रोणाचार्य डोके भाजपमधून उभा आहे। प्रचार करत असताना आपल्याला वार्डामध्ये कोणकोणत्या समस्या नागरिकांनी सांगितल्या किंवा जाणवल्या? रस्ता, गटार, पाण्याची, लाईटची, नेण्याचा प्रयत्न करू। अध्यक्ष संतोष वाईचा नगरसेवक, डोके नीलावती नगरसेवक, 9 नंबर वॉर्ड 3 वेळा कमळाला मतदान करा सहकार्य। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा।